मला सांगा, जेव्हा आपण वेट नोटिफाय ऑल हे वापरतोय, तर पहिला तर पॉइंट लक्षात ठेवा, ह्या मेथड थ्रेड क्लासच्या नाहीयेत. मेथड कुठल्या क्लासच्या आहेत? ऑब्जेक्ट क्लासच्या. म्हणजे या तिन्ही मेथड आपल्याला ऑब्जेक्ट क्लासमध्ये दिसतात. चला तर एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊया. समजा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे ना टेबलवरती एक स्कॅनर दिसतो. स्कॅन फॉर मेन्यू असं लिहिलेलं असतं त्याच्यावर. मग आपण स्कॅन करतो, फूड बघतो काय काय आहे, जे पाहिजे आपले प्रेफरन्सेस आहेत त्यानुसार आपण क्लिक करतो आणि आपली ऑर्डर प्लेस होते. ऑर्डर प्लेस झाल्यानंतर तिथे स्क्रीनवरती त्यांना ते दिसतं की अशी अशी ऑर्डर पडलेली आहे. तर तिथला एखादा वेटर किंवा तिथे असलेला, आपण वेटर का बोलूया, कारण तोच आणून देणार आहे, तर तो बघतो की ऑर्डर पडली होती. आता त्याला माहित नाही कधी पडली, तिथे दिसते ऑर्डर. तर तो गेला किचनच्या इथे आणि किचनच्या इथे जाऊन बोला, शेफ ती ऑर्डर रेडी आहे का? आता तुम्ही मला सांगा, दुसरे जास्त कस्टमर किंवा युजर कोणीच नाहीये जास्त रेस्टॉरंटमध्ये, 5-6 टेबल बुक होते फक्त. मग 5-6 लोक आहेत, तर वेटर रिकामेच असतात. तुम्ही नोटीस केलं असेल, फोन वगैरे बघत असतात. आता तुम्ही मला सांगा, वेटर तिथे गेला, शेफ कडे बघतोय, बोला की अरे ऑर्डर झाली नाही का? वेटर शेफ बोला आत्ताच ऑर्डर पडले, मी बनवायला घेतोय. आता तुम्ही मला सांगा, वेटर तिथून येऊन आपल्याशी गप्पा मारत बसत नाही. वेटर वेट स्टेट मध्ये जातो. वेट म्हणजे तो थांबतो. तो काय केला? थांबला. तो तिथेच थांबला. पण जसा शेफने ऑर्डर बनवली, ऐकताय का? शेफने ऑर्डर बनवली, शेफ बोलला की ऑर्डर रेडी आहे. वेटरला नोटिफिकेशन गेलं, वेटरला सांगितलं ऑर्डर रेडी आहे. वेटर आला, आपली ऑर्डर घेऊन आला. कळलं? आता ह्याच्या सिनारिओ मध्ये माहिती आहे का, 4 क्लास आहेत. पहिल्या क्लासचं नाव आहे क्लायंट, म्हणजे आपण युजर. इथे 2 थ्रेड आहेत, शेफ आणि वेटर 2. आणि इथे एक रिसोर्स आहे, शेअर्ड रिसोर्स रेस्टॉरंट.